अगं तू मला तेवढी प्रेम करते म्हणून मला तुझं नाव गोंदायचंय. हातावर गोंदू की छातीवर गोंदू? इकडं तिकडं कशाला, डायरेक्ट सातबाऱ्यावर गोंदाना. तुम्ही काही म्हणा मित्रांनो, शेवटी माहिती माय राहती आणि बायको ती बायको राहती. बायको कधीच मायची जागा नाही घेऊ शकत. अहो सोनूज पप्पा, असं झालं तरी काय, मला सांगा ना. सांगितलं असतं ग, पण खरं बोललं ना तर मग सख्या बायकोला राग येतो. अहो मला नाही राग येत, सांगा. अगं लहानपणी माय मायकडं माय मायची मैत्रीण यायची आणि म्हणायची, क ग किती गोड दिसत ग तो लेकरू. तवा मै माय म्हणायची, जाय मग त्याला तुझ्या घरी 4 दिवस घेऊन, मग कळन तुला तो किती गुणाचा येतं. मग बरोबर तर म्हणत होती तुमची मम्मी. आणि काल तोय मैत्रीण घरी आली, मग तुला कशी म्हणी, किती भारी दिसतो ग तो नवरा. तोय तोंडातून एक शब्द निघला का ग, की जाय त्याला 4 दिवस तोय घरी घेऊन? निघला एक शब्द? अगं माहिती माय राहती आणि बायको ती बायको. कशी आहेस? तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग. एवढंच प्रेम तू चाललं होतं, मग सकाळी भांडणं कशाला केलो? आईला फोन घरी लागला वाटतं. काय म्हणलो? काय नाही ग, ते पनीर आणणार होतो त्याच्याकरता फोन केलो. ठेवू का? अगं शिवकन्या, एकदा घडीमध्ये पाहून सांग बरं किती वाजले तर. का सोनूज पप्पा, मला घड्याळ कळत नाही तर मी मजा घेतो तुम्ही. अगं तसं नाही. बरं काय कर, लहाना काटा कुठं आहे मोठा काटा कुठं आहे तितकं सांग फक्त. बर. अहो सोनूज पप्पा, दोन्ही काटे घड्याळीतच आहे. आणि तुम्हाला माहिती का, त्याचा 3रा काटा आहे. हा बिन पळू राहिला, पण तू बारीक काऊन येऊ सोनूज पप्पा? पळू पळू बारीक झाला असेल ते. घे झाडून. तयारी करू राहिला काय मग त्या? झाडून घे तू. तसाच पळतो सोनूज पप्पा.